महाडमध्ये भर पावसात तरुण बेपत्ता 12 तास उलटले तरी बचाव पथक नाही, नातेवाईक संतप्त. रायगड जिल्ह्यात कालपासून कोसळणाऱ्या तुफान पावसामुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे. अशातच महाड तालुक्यातून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. भर पावसात मित्रांसोबत फिरायला गेलेला टेमघर गावचा एक तरुण कुसगावच्या ओढ्यात वाहून गेला आहे. 12 तासाहून अधिक वेळ उलटून बचाव कार्य सुरू न झाल्याने नातेवाईकांनी प्रशासनावर थेट आरोप केले आहेत. महाड एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ही घटना आहे. महाड तालुक्यातील टेमघर गावातील 5 मित्र काल दिनांक 5 जुलै रोजी सायंकाळी आपल्या गावाजवळील कुसगाव गारपाटले परिसरात फिरण्यासाठी गेले होते. पावसामुळे ओढ्याला आलेले पाणी पाहून परतताना हे सर्वजण कुसगावच्या बंधाऱ्यावर पोहण्यासाठी उतरले. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने टेमघर गावचा रहिवासी सुहेल सलमान शेख हा अचानक ओढ्याच्या प्रवाहात सापडला. त्याला वाचवण्यासाठी मित्रांनी शर्यतीचे प्रयत्न केले, मात्र मुसळधार पाऊस आणि ओढ्याचा वाहता प्रवाह यामुळे सुहेल पाण्यात वाहून गेला आणि बेपत्ता झाला. घटना घडताच महाड एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले, मात्र रात्रीची वेळ आणि अंधार असल्याने कारण देत बचाव कार्य सुरू करण्यात आले नाही. या प्रकरणी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक रावडे यांनी माहिती देताना सांगितले, माझ्या आत्याचा मुलगा सुहेल शेख याचा इथून आज संध्याकाळी काल संध्याकाळी 6-6:30 वाजता बुडालेले आहे. ते काल आम्ही पोलीस स्टेशनला काल संध्याकाळी गेलेलो. ते बोलले संध्याकाळी आम्ही सकाळी 8 वाजता इथे येऊ. संध्याकाळी 8 वाजतापर्यंत कोण एमडीआरएफची टीम अजूनपर्यंत इथं आलेली नाहीये. आम्ही गरीब आहोत म्हणून आमच्याकडे अत्याचार करायचं का? असं का आहे का श्रीमंतांसाठीच एमडीआरएफची टीम बोलवलेली आहे का? इथं आमच्यासाठी नाही बोलवलेली आहे का? ते कधी येणार इथे आणि काय करणार, काय निर्णय घेणार? कालपासून इथे येते आता वाजे 11 वाजून गेले तरी अजून येते. सकाळी 8 वाजता येणार होते ते 11 वाजले तरी अजून काय पत्ता नाही त्यांचा. ते आमच्यासाठी काय करायचं? आम्ही गरीब माणसं कुठे जाणार? गरीब होऊन गेल्याचं तक्रार आहे. तर एक मयत झाल्याचं पण देखील समजते. काय नेमका प्रकार घडले? काल दिनांक 5 तारखेला सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास टेमघर येथील काही युवक कुसगाव येथे पोहण्यासाठी गेले होते. तर ते पोहत असताना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने त्याच्यामध्ये सुहेल सलीम शेख व 19 वर्षे राहणार टेमघर जिल्हा तालुका महाड जिल्हा रायगड हा युवक वाहून गेलेला आहे. त्यासोबत असणारे जे 3 मित्र होते त्यांनी सदरबाबत पोलिसांना माहिती कळवली. पोलीस तत्काळ घटनास्थळी गेले, मात्र त्या ठिकाणी पावसाचा जोर जास्त असल्याने व पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने त्या ठिकाणी व रात्रीचा अंधार झाला असल्याने काही बॉडी रिकवर करता आलेली नाही. मात्र पुराच्या पाण्यात वाहून गेले असल्याने सदर आम्ही एनडीआरएफला कळवलं. एनडीआरएफने देखील त्याबाबत रात्र खूप जास्त झाले असल्याने मदत कार्यास अडथळा येत होता. आज सकाळी आपण खासगी रेस्क्यू टीम यांना पाचारण केलेलं आहे. थोड्याच वेळात ते त्या ठिकाणी जाऊन रेस्क्यू ऑपरेशन चालू करणार आहे. त्याचप्रमाणे सुधीर देशमुख नावाचे 50 वर्षाचे इसम काल रात्री 9-9:30ला गॅरेजला जाऊन गाड्या लावतो असे सांगून घरातून निघून गेले होते. ते देखील रात्री मिळून आले नाहीत. आज सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास नडगाव येथील जे एमआयडीसी रस्त्याचं काम चालू आहे त्या कामाच्या ठिकाणी खड्डा एक केलेला होता. त्या ठिकाणी खड्ड्यात पाणी साठलेलं होतं. सदर जे सुधीर देशमुख म्हणून आहेत त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते त्यात पडले व त्याच्यामध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाल्याचे असं प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहे. बॉडी PM करता सरकारी हॉस्पिटल या ठिकाणी पाठवलेली आहे व पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत.